खरं तर काल आम्ही गेवराईमध्ये गेल्यानंतर आमच्याच वाहनावरती दगडफेक झालेली होती. दगडफेक झाल्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून 168 प्रमाणे नोटिसा निघालेल्या होत्या. आमच्यावर FIR दाखल झालेला होता. आम्ही सकाळी मीडियाकडूनही ते ऐकलं, तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याशी संवाद साधून आमच्या डोक्यात होतं की अटक व्हायची, कारण आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारी माणसं आहोत, पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारी माणसं आहोत. आत्ताचा जो एक संघर्षाचा आणि वादाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आहे, तो वादाचा मुद्दा असा आहे की आम्ही ओबीसी आंदोलक असं म्हणत आहोत की ओबीसी मध्ये जर या महाराष्ट्रामध्ये एक शासनकर्ती जमात म्हणून, डॉमिनेटिंग कास्ट म्हणून आणि या महाराष्ट्राचा गावगाडा एक त्याच्यामधला मुखिया, गावडा, पाटील, समाज हा सोशली बॅकवर्ड कसा असू शकतो? तर ते असण्याचं कारण नाही. प्रश्न असा उरतो, जर मराठा समाज, जर ओबीसी कुणाला म्हटलं गेलं? अदर बॅकवर्ड क्लासेस, BC बॅकवर्ड क्लासेस, हिंदीमध्ये पिछडा वर्ग. जो पिछडा आहे, जो इथल्या सिव्हिलायझेशन मध्ये पिछडा आहे, जो इथल्या लोकल बॉडीज मध्ये पिछडा आहे, जो शिक्षणामध्ये पिछडा आहे, जो नोकऱ्यामध्ये पिछडा आहे, आणि परत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्याला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नाही, त्याला मान सन्मान मिळत नाही, त्याला इज्जत मिळत नाही, आणि त्याचं जे काही त्याच्या अंगामध्ये कला कौशल्य, गुण किंवा त्याच्यामध्ये कारागिरी आहे, त्याच्या त्या व्यवसायामुळं त्याला एक दुय्यम वागणूक या माझ्या महाराष्ट्रामध्ये मिळाली. अशा जातींना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंडल आयोगाप्रमाणे रिझर्वेशन भेटलं. आता आम्ही गावगाड्यातली माणसं, आम्ही ओबीसी आंदोलक, आमचं म्हणणं असं आहे की जर आमचा हा मोठा बांधव जो रूलर आहे, जो डॉमिनेटिंग कास्ट आहे, जो राज्यकर्ती जमात म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो जर या बलुत्या आलुत्यामध्ये समाविष्ट झाला, तो जर या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाला, तर माझं असं म्हणणं आहे एक आंदोलक म्हणून की आमच्या मराठा बांधवावरती गरिबी निश्चित आलेली असू शकते, पण या ओबीसींच्या तुलनेमध्ये किती? जर ओबीसींना हे ओबीसीचं रिझर्वेशन, दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांचं लिटरेचर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुय्यम दर्जाचं आहे, ज्यांची हिस्ट्री या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये, ज्यांची हिस्ट्री कारू नारू, बलुता आलुता, भटके विमुक्त जाती जमाती, विजयंती अ प्रवर्गातले विमुक्त जाती, विजयंती ब प्रवर्गातली भिक्षकरी जमात, विजयंती C प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, विजयंती D प्रवर्गातला वंजारी, हे यांचं जे प्रोबेशन आहे, यांचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, या सगळ्या सोशल डिस्क्रिमिनेशन मध्ये माझा मराठा बांधव कोणतं डिस्क्रिमिनेशन फॉलो करतो हे इथल्या समाजशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी, साहित्यिकांनी स्टेट बॅकवर्ड कमिशनला सांगावं, उच्च न्यायालयाला सांगावं, सर्वोच्च न्यायालयाला सांगावं. आणि हे सांगून झालं, गायकवाड आयोगानं हे सांगितलं, त्यावरती सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. तरी सुद्धा 2004चा ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारा GR सुशील कुमार शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असा ज्यावेळी 2004ला GR निघाला, त्याच दिवशी या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं म्हणजे ओबीसींचं, म्हणजे ओबीसीतल्या पिछड्या वर्गाचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आता बोलता बोलता एका वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकारांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मी सगळी जजमेंट वाचून दाखवणार नाही, पण जवळजवळ माझ्या जवळ एक 4 जजमेंट आहेत. त्यामधलं एक अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयानं अमान्य केलेला आहे. दुसरा, मराठा व कुणबी एक नाहीत, सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर होले या निकालावर शिक्कामोर्तब. आता तिसरा, पहिलं जे आहे 10 एप्रिल 2008 मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य, सुप्रीम कोर्टाला बोलतोय. आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही कारण हे इंग्लिश मध्ये आहे.
आणि इंग्लिशमध्ये वाचू शकतो, पण आता मला नंबर पण आहे. दुसरं, आणि कधी मी त्याच्यावरती स्पेशल प्रेस पण करेन.